नमस्कार. मायक्रोप्लास्टिक हॅझार्ड्स पार्ट 1 हा आपण बघितलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मायक्रोप्लास्टिक म्हणजे नक्की काय, शरीरामध्ये कोणकोणते मायक्रोप्लास्टिकचे हे घटक आहेत की जे आपल्याला त्रासदायक होतात आणि त्याचा आवाका किती प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, ही गोष्ट आपण अत्यंत सविस्तर पाहिली. आता पार्ट 2 मध्ये एक्झॅक्टली हे मायक्रोप्लास्टिक आपल्या वेगवेगळ्या शरीरातल्या ज्या सिस्टीम्स असतात, म्हणजे अगदी डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, अशा वेगवेगळ्या सिस्टीमवरती हे मायक्रोप्लास्टिक कसा घातक परिणाम करतं हे आपण पाहणार आहोत आणि त्याच्या उपाययोजना पण पाहणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत होतो की या मायक्रोप्लास्टिकमध्ये अनेक टॉक्सिक आणि सगळ्यात महत्त्वाचं कार्सिनोजेनिक असे काही विषारी पदार्थ आहेत की त्याच्यामुळे सध्या जे काही आपल्याला कॅन्सरचा जो महाविस्फोट आपण म्हणू शकतो की जेवढ्या मोठ्या प्रमाणावर आजकाल कॅन्सरचे रुग्ण दिसायला लागलेले आहेत, तर ही गोष्ट लक्षात घेता त्याच्यामध्ये ह्या मायक्रोप्लास्टिकचा रोल याविषयी शास्त्रज्ञांना मोठी शंका आहे आणि त्याच्याविषयी संशोधन पण होत आहे. कारण काय होतं, हे जे टॉक्सिक पदार्थ असतात यांचा परिणाम आपल्या शरीरातली जे जे अगदी शेवटचे जे घटक आपण म्हणतो प्रत्येक पेशीमध्ये असतात ते म्हणजे DNA क्रोमोसोम्स. तर ह्या DNAमध्ये म्युटेशन्स किंवा मोठ्या प्रमाणावरती उलथापालथ करण्याची ताकद असलेले हे घटक असतात. आणि या DNAमध्ये जेव्हा म्युटेशन्स होतात तेव्हा जी आपल्या शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारची जी काही आज्ञावली जी असते त्या DNAवरती कोड केलेली, त्याच्यामध्ये उलथापालथ होते आणि त्यामुळं शरीरामध्ये अनियंत्रित पद्धतीने पेशींची निर्मिती व्हायला लागते आणि त्यातूनच मग पुढे कॅन्सरचा जन्म होतो. तर महत्त्वाचा जो काही धोका आहे या मायक्रोप्लास्टिकचा तो म्हणजे कॅन्सरचं प्रमाण याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे. हॉर्मोनल ज्या सिस्टीम आपल्या आहेत त्याच्यावरती सुद्धा या मायक्रोप्लास्टिकचा परिणाम होतो. आपल्याला माहिती की आपल्या शरीरामध्ये अनेक एंडोक्राईन ग्लँड्स आहेत. अगदी मेंदूमध्ये पिच्युटरी ग्लँडपासून किडनीच्या वरती ज्या काही ॲड्रिनलिन ग्लँड्स असतात, पॅनक्रियाज असेल, थायरॉईड असेल, पॅराथायरॉईड असेल, अशा वेगवेगळ्या ज्या काही किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधल्या ज्या काही ग्रंथी असतील या एंडोक्राईनमध्ये येतात आणि त्याच्यावरती या मायक्रोप्लास्टिकचा परिणाम होतो. त्यामुळं जो आपला डायबेटीसची आपली जी काही आपण म्हणतो की जागतिक राजधानी भारत बनलेला आहे, तर त्यामध्ये सुद्धा हा मायक्रोप्लास्टिकचा काही प्रमाणामध्ये वाटा हा नक्की असू शकतो. त्यामुळं डायबेटीस, थायरॉईड किंवा इन्सुलिन रेजिस्टन्स असे जे काही प्रचंड भारतीयांमध्ये दिसून येणारे जे आजार आहेत याच्या मागे कुठं ना कुठंतरी या मायक्रोप्लास्टिकचा रोल असण्याची शक्यता शास्त्रज्ञांना वाटत आहे. त्यामुळे प्रत्येकाने या बाबतीत सावध असणं गरजेचं आहे. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवरती होणारे परिणाम जे आहेत त्याच्यामुळे वंध्यत्वाच्या केसेस ज्या आहेत ह्या मोठ्या प्रमाणावरती वाढताना दिसत आहेत. जागतिकच लेव्हलवरती एकंदरीत स्पर्म काउंट जो आहे पुरुषांमधला याचं प्रमाण ढासळत आहे. स्त्रियांमधलं जे काही जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे त्याच्यावरती त्याचा परिणाम होणं, त्यामुळं AMHची लेव्हल कमी असणं, हा सुद्धा फाइंडिंग जे आहे हे स्त्री आणि पुरुषांमध्ये वाढताना दिसत आहे. त्यामुळं PCOD असेल किंवा वंध्यत्वाच्या केसेस असतील याचं प्रमाण या मायक्रोप्लास्टिकमुळं वाढताना दिसत आहे. अशा पद्धतीची निरीक्षणं सापडत आहेत. मेटाबॉलिझमवरती याचा परिणाम होतो. त्यामुळं वजन वाढणं, लिपिड प्रोफाईल तुमचं बिघडणं आणि त्याचा परिणाम म्हणून मग हायपरटेन्शन, हार्ट डिसीज, हृदयविकार ह्या सगळ्या गोष्टींची एक प्रकारची चेन या अशा टॉक्सिक पदार्थांमुळे आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असते. आता आपण बघितलं की हे मायक्रोप्लास्टिक जे आहे याला बॉडी फॉरेन बॉडी म्हणून ट्रीट करते. म्हणजे आपल्या शरीराला हे पदार्थ या गोष्टी साध्य नाही आहेत किंवा शरीरातल्या जे आपले अवयव आहेत, आपली इम्युनिटी आहे, आपल्या पेशी आहेत, टिश्यू आहेत, यांना मायक्रोप्लास्टिकची काही ओळख नाही आहे. त्यामुळे त्यांना फॉरेन बॉडीप्रमाणे ट्रीट केलं जातं आणि त्यामुळे त्यांच्या विरुद्ध ॲलर्जी निर्माण केली जाते. त्यामुळे ॲलर्जीच्या ज्या तक्रारी आहेत, मग जुनाट सर्दी असेल, दमा असेल, फुफ्फुसाचे विकार असतील, यासारख्या गोष्टी खूप वाढताना याच्यामुळे दिसत आहेत. याच्यामागे प्लास्टिकमुळे होणारं जे प्रदूषण आहे याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती होताना दिसतो. मेंदूचं आरोग्य हे सुद्धा या मायक्रोप्लास्टिकमुळे बिघडू शकतं. त्यामुळं ऑटिझमचे वाढणाऱ्या ज्या केसेस आहेत किंवा डिमेन्शिया, अल्झायमर्स याचं जे काही वाढता ग्राफ आहे याच्यामागे सुद्धा या मायक्रोप्लास्टिकचा रोल आहे का यावरती संशोधन चालू आहे.
अनेक प्रकारचे ऑटो इम्युन डिसीज, मगाशी मी म्हणलं की ही फॉरेन बॉडीप्रमाणे आपल्या शरीरामध्ये हे पाहुणे येतात मायक्रोप्लास्टिकच्या रूपाने आणि त्याचा परिणाम हा आपल्या इम्युन सिस्टीमवर होतो. इम्युन सिस्टीम आपली गडबडते आणि त्यामुळं अनेक जे आजार आजकालचे नवीन, मग सोरायसिससारखा असेल, संधिवातासारखा आजार असेल, दम्यासारखा असेल, याच्यामागे आपली ही इम्युन सिस्टीम जी बिघडलेली आहे ही कारणीभूत असते. तर हा सुद्धा भाग मायक्रोप्लास्टिकच्या बाबतीमध्ये लक्षात घेण्यासारखा आहे. तर ह्या झाल्या की याचा परिणाम कसा होतो याच्यावरती उपाय जे आहेत त्याविषयी सुद्धा आपण बोलणं आणि त्याप्रमाणे आपण कृती करणं हे फार महत्त्वाचं आहे. तर जेव्हा आपल्याला हे पदार्थ आपल्या शरीरामध्ये नको असलेले पर्यावरणामध्ये जेव्हा वाढतात तेव्हा आपल्याला ही त्रिसूत्री जी आहे ही प्रसिद्ध माहीत आहे की रियूज, रिड्यूस आणि रिसायकल. तर ह्या तिन्ही गोष्टींवर आपल्याला काम करावं लागेल. पहिला जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे रिड्यूस. प्लास्टिकचा वापर हा आपण जाणीवपूर्वक कमी केला पाहिजे. केवळ ज्ञान आपण घेतलं परंतु त्याच्यावर तर जर आपण काही कृती केली नाही, उपाययोजना केली नाही तर याचा काहीही आपल्याला उपयोग होणार नाही आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा आपण प्लास्टिकच्या पिशव्याचा वापर कमी करणं किंवा त्याला नकार देणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे रिड्यूस, रियूज म्हणजे या प्लास्टिकच्या पिशव्या ज्या आहेत त्यांचा वापर आपण वारंवार करायला शिकलं पाहिजे की त्याच्यामुळं नवीन प्लास्टिकच्या वापराची गरज कमी होऊन जाईल. आणि रिसायकल म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत, कचऱ्याचं जे वर्गीकरण जे आपण म्हणतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे पर्यावरणासाठी. केवळ पर्यावरणासाठी नाही आहे तर त्याचा आपला संबंध आपल्या वैयक्तिक मनुष्यांच्या आरोग्यासाठी येतो. त्यामुळं कचरा हा वर्गीकरण करून ठेवा. त्यामुळं हा वेगळा केलेला जो प्लास्टिकचा कचरा आहे त्याचा पुनर्वापर करता येऊ शकतो. ही गोष्ट या निमित्ताने लक्षात घ्या. तर महत्त्वाचे कोणकोणते सोर्सेस आहेत की ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये हे मायक्रोप्लास्टिक प्रवेश करत असतं ते म्हणजे हवा, पाणी आणि अन्न. या तिन्ही गोष्टींवरती आपण विचार करायला पाहिजे आणि प्लास्टिकचा वापर जितका कमी होईल, गरजेचा असेल तेव्हा तो करावाच लागतो. मग वेगवेगळे पॅकेजिंग इंडस्ट्री असतील, आपली औषधाची पॅकेजिंग असतील की जिथं आपल्याला टाळता येत नाही परंतु जिथं जिथं आपण टाळू शकतो तिथं आपण हवेतून जो मायक्रोप्लास्टिकच्या शरीरामध्ये प्रवेश होणार आहे तो टाळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आम्ही नेहमी सांगत असतो तो म्हणजे मास्कचा वापर. आपल्याला वाटतं की फक्त इन्फेक्शन किंवा जेव्हा एखादे साथीचे आजार असतात त्याच वेळेस फक्त मास्कचा वापर करावा, तर ही गोष्ट अजिबात नाही. हा 50%च वापर त्याचा फायदा आपण म्हणू शकू. सध्याची जी मोठ्या शहरांमध्ये विशेषतः प्रदूषणाची जी पातळी गंभीररित्या वाढत आहे तर त्यावेळेस मास्क ही गोष्ट आपल्याला मोठ्या प्रमाणावरती संरक्षण देणारी आहे. त्यामुळे ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्या आणि पोल्युशनपासून जेवढं आपल्याला लांब राहता येईल तेवढा आपण राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पाणी, तर पाण्यामधून जे मायक्रोप्लास्टिक जात असतं तर याच्यामध्ये महत्त्वाचे जे आपण आजकाल पाण्याची जी बाटली वापरायची जी संस्कृती निघालेली आहे की कुठंही जा प्रत्येक ठिकाणी या लिटरच्या पाण्याच्या बाटल्या या कशा पद्धतीने त्याची वाहतूक झालेली असते, तिथं कोणत्या उष्णतेमध्ये कुठल्या तापमानामध्ये या बाटल्या पाण्याच्या असतील, शीतपेयांच्या राहिलेल्या असतील, याच्यावरती आपला कुठलाही नियंत्रण नसतं. त्यामुळे जेव्हा उन्हातान्हाच्या या बाटल्या आपल्यापर्यंत टेबलापर्यंत पोचतात तेव्हा हे जे वाढलेलं जे तापमान असतं त्याच्यामुळे या प्लास्टिकचं विघटन होत असतं आणि त्यातून हे मायक्रोप्लास्टिकचे कण हे त्या शीतपेयामध्ये असतील, पाण्यामध्ये असतील, यातून आपल्या शरीरामध्ये डायरेक्ट त्यांचा प्रवेश होत असतो. त्यामुळं या पद्धतीच्या पाण्याचा वापर कमी करावा. ऑफिसमध्ये जाणारी जी मंडळी आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत ज्यांना आपण धातूच्या बाटल्या किंवा ज्यांना शक्य असेल त्यांनी काचेच्या बाटल्यांचा वापर करावा, कारण यातून ही जी काही मायक्रोप्लास्टिकचा धोका आहे हा आपण मोठ्या प्रमाणावरती टाळू शकतो. अन्न, वेगवेगळे जे स्टोरेज असतात, मग आपल्या घरातली कडधान्य धान्य असतील, लोणचे असतील, चटण्या असतील किंवा साठवणुकीसाठी जे काही आपण वापरतो तर याच्यामध्ये प्लास्टिकचा वारेमाप वापर आपल्या स्वयंपाकघरामध्ये दिसून येतो. तर जिथं जिथं शक्य असेल तिथं आपण धातूच्या बाटल्या, काचेच्या बाटल्या, बरण्या वापरण्याकडे आपला कल असावा. महिलांमध्ये सुद्धा जे काही प्लास्टिकच्या गोष्टींचं आदान प्रदान करायची जी त्यांना आवड असते तर हा सुद्धा कुठंतरी एक आत्मपरीक्षण करण्याचा भाग आहे की आपण प्लास्टिकच्या गोष्टी पॅकेजिंगच्या ज्या आहेत त्या किती मोठ्या प्रमाणावर आपण आदान प्रदान करतो, तर त्यामुळे आपल्याला आरोग्याला डायरेक्ट धोका आहे. ही गोष्ट विशेषतः सगळ्यांनी लक्षात घ्यायची आहे.
वेगवेगळ्या ज्या काही झोमॅटो स्विगीसारख्या ज्या गोष्टी असतील जिथून आपण फूड ऑर्डर करतो, तर त्यामध्ये गरम सांबार असेल किंवा काही पेय असतील, सूप असतील, हे वेगवेगळ्या प्लास्टिकच्या कंटेनरमधून आपल्या घरामध्ये येतात. तर ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की यातून खूप प्रचंड प्रमाणावरती मायक्रोप्लास्टिक हे अन्नामध्ये उतरत असतं आणि ते आपल्या शरीरामध्ये जात असतं. चहा, आपल्याला वाटतं की आपण हे प्लास्टिकचे हे कागदी कप आहेत, तर हा आपला गैरसमज काढून टाका, कारण कागदी कपामध्ये कुठलीही गरम वस्तू, पेय, विशेषतः लिक्विड वस्तू ही राहू शकत नाही. त्यामुळे त्याच्या आतमध्ये प्लास्टिकचा एक लॅमिनेशनचा कोट असतो. त्यामुळं हे जे आपल्याला सुरक्षित वाटणारे जे चहाचे कप आहेत ते सुद्धा आपण वापरणं टाळलं पाहिजे. चिनी मातीचे कप असतील, काचेचे कप असतील, यासाठी आपण नक्की आग्रह धरला पाहिजे. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीतून, माध्यमातून हा जो मायक्रोप्लास्टिकचा जो भस्मासूर आहे हा आपल्या आरोग्यावरती, आपल्या मानगुटीवरती बसलेला आहे, ही लक्षात घ्या. आणि यातून आणखीन संशोधनातून फार मोठे भयंकर रिझल्ट्स हे आपल्याला आपल्यापुढे येणार आहेत. त्यामुळे वेळीच आपण सावध व्हावं. आणि आपण एक गोष्ट लक्षात घ्या की प्लास्टिक इज ड्रास्टिक, बी केअरफुल व्हाईल यूजिंग इट. थँक्यू.